माझ्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून आपण जिल्हा परिषदेमध्ये 9पैकी 7 आणि पंचायत समितीला 18पैकी 12 सदस्य निवडून दिलेले. त्यामुळे पंचायत समितीवर आपली सत्ता आहे. काही पराभव आपले झालेले त्याची सर्वस्वी जबाबदारी मी स्वतः स्वीकारतो. कुठतर मी कमी पडलेला आहे. अजून जरा जास्त नियोजन केलं असतं तर नक्कीच 9पैकी 9 आणि 18पैकी किमान 15-16 तरी यायला पाहिजे ती अपेक्षा होती. परंतु असो, जो काही नारा मी आणि आमदार साहेबांनी दिला होता, कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून या 12 पंचायत समितीचे आणि 7 जिल्हा परिषदेचे उमेदवार आपण निवडून आणले. त्याबद्दल मी सर्व माळशिरस तालुक्यातले कार्यकर्त्यांचे या ठिकाणी आवर्जून आभार मानतो. आणि हा विजय धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा झाला. किती प्रचंड प्रमाणात पैसा आपल्या तालुक्यात वाटला गेला मी सगळ्यांनी पाहिलेला. त्यामुळं माळशिरस तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचा हा विजय पुन्हा एकदा दाखवून दिलं तुम्ही की माळशिरस तालुका आदरणीय विजयसाहेब मोहिते पाटलांच्या मागून बिलकुल हटत नाही. त्याची 4थ्या वेळेस तुम्ही पोचपावती दिलेली आहे. त्यामुळे मी हात जोडून माळशिरस तालुक्यातल्या जनतेचे या ठिकाणी आभार मानतो. आणि आपण बिलकुल खचून जायचं नाही. जेवढे पराभव जरी झाले अजून जोमाने कामाला लागायचं आणि जोरात काम करायचं. आता 3 वर्षात आपल्याला बारकाईनं अभ्यास करायला आणि दुरुस्त करायला. आता निश्चितच आम्ही सगळी नेते मंडळी तुमच्या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या सल्ल्यानुसार 100% करू एवढं मी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो आणि चुकीला माफी नाही हेही सांगतो. जे निष्ठावंत आहेत ते निष्ठावंतच आहेत. निष्ठावंतांच्या मागे 100% आम्ही उभं राहणार एवढं शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देतो. पुन्हा एकदा सर्व जनतेचे या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो.